आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आरवी बेटाला तहसीलदार सचिन डोंगरे यांची प्रत्यक्ष भेट, पूरग्रस्तांना धीर तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पुरामुळे दक्षिण भागातील आरवी बेटासह काष्टी, निमगाव, कवठा आणि अजनोज परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आज दौरा केला। भीमा नदीला सायंकाळपर्यंत सुमारे 1,61,000 क्युसेस पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं आरवी बेटाचा इतर गावाशी संपर्क तुटलेला आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणतीही अफवा न पसरवता सतर्क राहण्याचे आवाहन केले। पुराचे पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून पुरेसा धान्य साठा उपलब्ध करून देण्यात आला असून आपत्कालीन सेवेसाठी बोट आणि बोट चालकही तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांशी संवाद साधता असता प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे। हंशीराव बाळू सुगेकर, तुम्ही पाहता किती वर्षापासून असा मोठ्यात मोठा पूर आलेला आहे? आता 5 वर्ष झाले आलेला, 5 वर्ष आलाय। आता हे जे पाणी आहे हे तुम्हाला आलेल्या पुरापेक्षा जास्त आहे का नॉर्मल आहे? नॉर्मल आहे। मी विशाल दत्तात्रय आंबेकर, राहणार आरवी बेटावरती स्थायिक आहे आणि मी इथे राहता आपली जी स्पीड बोट आहे शासनाची ती चालक पण आहे। आम्हाला दरवर्षी पूर आल्यानंतर आपलं जे प्रशासन आहे तर वेळच्या वेळी मदत करतं। दरवर्षी स्पीड बोट वगैरे साहित्य त्यासाठी जे बचाव कार्यासाठी जे लागतं ते सर्व त्यांनी पुरवठा केलेला आहे। मुलांचं शिक्षण सध्या तर जास्त पाणी असल्यामुळे आम्ही मुलांना निवारण करत नाही, फक्त इमर्जन्सी जर कोणी आजारी पडलं वगैरे तरच त्या बोटीतनं त्यांचं निवारण होते। प्रत्येक वेळेस त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात येतं की नदीच्या कडेला जाऊ नका, जनावरांची काळजी घ्या, नदीच्या कडेला गुरेढोरे तुमची नेऊ नका, किंवा कोणी बंदरावरती पाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये आपले वाहन वगैरे घालू नका किंवा जाऊ नका। प्रशासन प्रत्येक वेळेस वेळची वेळ आम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून देतात। इथे 1ली ते 10वी पर्यंत कमीत कमी 50-60 मुलं असतील, सर्व 50 घरे आहेत। 180 ते 200च्या आसपास लोकसंख्या आहे लमसम। दरम्यान दुपारपासून भीमा नदीतील पाण्याचा विसर्ग कमी होत असला तरी नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात उतरू नये, तसेच आपत्कालीन प्रसंगी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार सचिन डोंगरे यांनी केले आहे। सध्या आरवी या गावामध्ये आरवी जे बेट आहे त्या बेटाच्या कडेने भीमा नदी वाहते। त्या ठिकाणी 1,61,000 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह वाहत आहे। आरवी जी बेट आहे ती साधारणपणे 50,000 क्युसेक्सला त्या बेटाकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो बंद होतो। त्या बेटावर 50 कुटुंब आहेत, साधारणपणे 180 लोकसंख्या आहे। त्या कुटुंबांना 3 महिन्यात धान्य पुरवण्यात आलेलं आहे। तसेच या ठिकाणी एक आपत्कालीन बोट जी आहे ती बोट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जर काही इमर्जन्सी उद्भवली, आजारी असेल तर त्या बोटीद्वारे आपण त्यांना बाहेर काढू शकतो। त्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही, सर्व परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामधल्या पावसाचं प्रमाण जे कमी झालेलं आहे आणि बंड गार्डन या ठिकाणचा प्रवाहाची जी मोजणी आहे त्या ठिकाणी पण प्रवाह कमी झाल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे हे पाणी कमी होण्याची शक्यता आहे। सध्या 1,61,000 क्युसेकचा प्रवाह सध्या भीमा नदीमध्ये आहे, म्हणजे हा प्रवाह तसा खूप मोठ्या प्रमाणात आहे। सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की नदीच्या काठेला कोणीही जाऊ नये, कारण कधीही पाणी कमी होऊ शकतं आणि तसंच आपले गुरेढोरे किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत त्यांची काळजी घ्यावी। सध्या मी लिंपणगाव, निमगाव खालू, कवठा, गार, आरवी गाव करून आरवी बेटाकडे आलेला आहे। भीमा नदीकाठची पाहणी केलेली आहे, त्या सर्व परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, कुठेही काही अडचण नाही। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।